नमस्कार. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी जागतिक शर्यत सुरू आहे ना, त्यात भारताने आता एक जबरदस्त उडी घेतली आहे. हे नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या एआय इम्पॅक्ट समिटने दाखवून दिलंय. आज आपण भारताच्या ह्याच मोठ्या एआय महत्वाकांक्षेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. जागतिक एआय शर्यतीत आता एका नवीन दमदार स्पर्धकाने प्रवेश केला आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, खरं तर हे सार आहे त्या एआय इम्पॅक्ट समिटचं, ज्याने भारताला एआयच्या जागतिक नकाशावर एकदम ठळकपणे समोर आणलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, भारताचा मोठा एआय क्षण. ही फक्त एक कॉन्फरन्स नव्हती, अजिबात नाही. ही होती एक प्रकारे भारताने जगासमोर केलेली घोषणा, त्यांच्या भविष्यातल्या मोठमोठ्या योजनांची. आता ही समिट किती मोठी होती याचा अंदाज तुम्हाला आकड्यावरून येईल. 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 88 देशांचे प्रतिनिधी इथे आले होते. 500 पेक्षा जास्त सेशन्स झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली. एआयसाठी एवढी मोठी गर्दी हे खरंच अभूतपूर्व होतं. तर या सगळ्यामागे भारताचं धोरणात्मक उद्दिष्ट काय होतं? भारत स्वतःला एक ब्रिज नेशन म्हणजे सेतू राष्ट्र म्हणून स्थापित करू पाहतोय. म्हणजे जे विकसित देश आहेत म्हणजेच ग्लोबल नॉर्थ आणि जे विकसनशील देश आहेत म्हणजे ग्लोबल साऊथ यांच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा बनायचं आणि असं एआय तंत्रज्ञान विकसित करायचं ज्यातून आर्थिक विकासही होईल आणि सामाजिक कल्याणसुद्धा साधलं जाईल. आता बघा, एक सेतू राष्ट्र बनायचं असेल तर जगाची साथ लागतेच. आणि इथेच या परिषदेचं सर्वात मोठं यश आपल्याला दिसतं, ते म्हणजे जागतिक हस्तांदोलन आणि नवी दिल्ली घोषणापत्र. या ऐतिहासिक घोषणेवर तब्बल 88 देशांनी सही केली आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट होता: एआयचं लोकशाहीकरण करायचं. म्हणजे हे तंत्रज्ञान फक्त काही मूठभर लोकांच्या हातात न ठेवता ते सर्वांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक बनवायचं. ही एक प्रकारे जबाबदार एआयच्या प्रसारासाठी सुरू झालेली जागतिक मोहीमच आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या घोषणेमध्ये दिलेली वचनं ही ऐच्छिक आहेत, म्हणजे ती कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत. त्यामुळे याचे परिणाम काय होतील याचा विचार करताना ही मर्यादा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता भारत फक्त मोठी मोठी तत्त्वं सांगून थांबला नाहीये, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ठोस उपक्रमसुद्धा सुरू केले आहेत. जसं की ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स, जिथे यशस्वी एआय प्रोजेक्ट्सची माहिती सगळ्यांना मिळेल, किंवा मग कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी एक खास प्लेबुकसुद्धा तयार करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर काय झालं ते आपण पाहिलं. आता वळूया भारताच्या राष्ट्रीय धोरणाकडे. या भागात आपण बघणार आहोत की भारत देशांतर्गत एआय इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी नक्की काय करतोय. भारताची योजना मूलतः 4 खांबांवर उभी आहे. पहिलं, एआयचा वापर अगदी प्रत्येकासाठी सोपा करायचा. दुसरं, ग्लोबल साऊथमधील देशांना जागतिक चर्चेत अधिक प्रतिनिधित्व द्यायचं. तिसरं, आरोग्य, शेती आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढवायचा. आणि चौथा म्हणजे भारताला एआयच्या पायाभूत सुविधा आणि संशोधनाचं एक जागतिक केंद्र बनवायचं. आणि याच धोरणाचा एक भाग म्हणून एक मोठी घडामोड झाली आहे. भारत आता अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक सिलिका उपक्रमात सामील झाला आहे. हा एक खूप महत्त्वाचा धोरणात्मक करार आहे, ज्याचा उद्देश चीनवरचं अवलंबित्व कमी करून इलेक्ट्रॉनिक्स आणि महत्त्वाच्या खनिजांसाठी एक मजबूत पुरवठा साखळी तयार करणे आहे. यावरून स्पष्ट दिसतं की भारताची एआय रणनीती ही जागतिक भूराजकारणाशी जोडलेली आहे. आता या राष्ट्रीय आराखड्याचं एक एकदम ताजं आणि ठोस उदाहरण म्हणजे सर्वम एआयने लॉन्च केलेलं भारताचं पहिलं देशांतर्गत मल्टी बिलियन पॅरामीटर लँग्वेज मॉडेल. बंगळुरूमधल्या या स्टार्टअपला इंडिया एआय मिशनचा पाठिंबा आहे आणि विशेष म्हणजे हे ओपन सोर्स आहे. आत्मनिर्भर एआय तयार करण्याच्या दिशेने हे खरंच खूप मोठं पाऊल आहे. बरं, इतक्या मोठ्या योजना आहेत, पण त्यासाठी पैसा कुठून येणार? पुढच्या विभागात आपण बघूया की या महत्त्वाकांक्षेमागे किती मोठी आर्थिक ताकद उभी केली जात आहे. सरकारने एआय संबंधित गुंतवणुकीसाठी आकडा ऐका, तब्बल $250 अब्ज वचनबद्धता दाखवली आहे. हो, $250 अब्ज हा एक प्रचंड आकडा आहे, जो दाखवतो की या क्षेत्राला किती गांभीर्याने घेतलं जात आहे. आणि या मोठ्या रकमेपैकी $20 अब्ज खास करून एकदम अत्याधुनिक म्हणजे कटिंग एज डीप टेक रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी बाजूला ठेवले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, भारत केवळ एआय वापरणार नाही, तर नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर देणार आहे. फक्त सरकारच नाही, तर खाजगी क्षेत्रही यात मागे नाहीये. रिलायन्स इंडस्ट्रीजने देशांतर्गत एआयसाठी तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
10 लाख कोटी रुपये हा आकडा किती मोठा आहे याचा विचार करा. यावरून खासगी क्षेत्राचा या मिशनवरचा विश्वास दिसून येतो. आणि ही गुंतवणूक फक्त रिलायन्सपुरती मर्यादित नाहीये. अदानी समूहानेही तशाच प्रकारच्या गुंतवणुकीचं वचन दिलंय. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुगल आपली गुंतवणूक वाढवत आहे, तर ओपन एआयने टाटा समूहासोबत आणि अँथ्रोपिकने इन्फोसिससोबत भागीदारी केली आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताच्या एआय भविष्यावर मोठी बाजी लावत आहेत. ठीक आहे, मोठ्या घोषणा झाल्या, गुंतवणूक आली, पण आता या सगळ्याचा परिणाम काय आणि पुढे आव्हानं कोणती आहेत? चला, आपल्या शेवटच्या विभागात याचा आढावा घेऊया. पुढील वाटचाल. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाप्रमाणे इथेही 2 बाजू आहेत. एकीकडे यश आहे, तर दुसरीकडे काही आव्हानं सुद्धा आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त लोकांची विक्रमी उपस्थिती आणि जागतिक सहभाग हे मोठं यश आहे. पण त्याचवेळी काही व्यवस्थापकीय त्रुटीही समोर आल्या आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे ही वचने ऐच्छिक असल्यामुळे त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं लागेल आणि एआयचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल. पण ह्या सगळ्या समिटमधून एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडला आहे, तो म्हणजे जागतिक पातळीवरच्या चर्चेत. आधी चर्चा फक्त एआयमुळे काय धोके आहेत किंवा एआय सुरक्षा यावरच व्हायची. आता मात्र चर्चा एआयचा विकास कसा करायचा आणि त्याचे फायदे सगळ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे यावर आली आहे. हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल आहे. आणि म्हणूनच या सगळ्याच्या शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. भारत एआय क्षेत्रात इतक्या वेगाने पुढे धावत आहे, पण हा वेग आणि सर्वांसाठी एक सुरक्षित, सर्वसमावेशक एआय बनवण्याची जबाबदारी यात तोल साधता येईल का? खरं तर हेच भारताच्या एआय प्रवासातलं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.